आज तर माझं डोकं प्रेशर कुकरच झालं होतं, सांगतो का बरं. तर स्वागतम मंडळी. आज आपण आलो होतो नाना नानी पार्कमध्ये चक्कर मारायला. जसं की काल तुम्हाला म्हणलो होतो माझा छंद, तो छंद आज मी साकारला आहे. नुसता बघून नाही, अनुभव करून साकारतोय. सकाळी सकाळी फिरण्याची मजाच खूप वेगळी राहते. एका बाजूनी कवळं ऊन राहतं तर दुसऱ्या बाजूनी थंड थंड हवा. तोच आनंद घेता घेता थोडं श्रमदान करू म्हणलं. इथं कारल्याचं बी लावलं होतं, म्हणजे जी वेल येईन त्यासाठी. आणि दुसरीकडे बघून मला अचंबा वाटला. इथं लिटरली वांगे लावले होते. एक पब्लिक गार्डन आहे. पब्लिक गार्डनमध्ये मेंटेन करणं चॅलेंजिंग गोष्ट आहे. एका बाजूला जिथं लोक झाडं तोडताय, जंगलं तोडताय, त्या बाजूला इथं पब्लिक प्लेसला लोक इतकं चांगलं बनवू राहिले, ती चांगलीच गोष्ट आहे. आणि त्यामधले हे एक काका आहे जे की या वांग्याचं झाडाचं संगोपन करत होते. यांची टीम आहे पूर्ण. मग नंतर घरी आल्यानंतर आंघोळ केली, टिळा लावला बाळगोपाळाला पण, आणि मी निघलो मंदिरात जायला. आणि मंदिरात आल्यानंतर एक चांगली गोष्ट सांगावं वाटली की जरी तुम्हाला म्हणजे मंदिरात जात येत नसन, घरी देवपूजा जमत नसन, पण प्रभूंचे नुसते नाव जप केल्यानंतर पण तुम्हाला ते फळ भेटतं. तर बाकी काही काम जरी करत असन पण नाम जप करत देवाचे, तुम्हाला जे देवप्रिय आहे त्यांचे नाव जप करत राहा. खूप शांती भेटते. त्या एक शक्तीशी कनेक्ट होता येतं आपल्याला. मग काय, घरी आल्यानंतर धावपळ सुरू. आणि आज मम्मी पप्पाला जायचं होतं लग्नाला, तर त्यासाठी पप्पा म्हणले गाडी तयार कर. मी म्हणलो पहिले हवा भरून आणू गाडीची. ते काम झाल्यानंतर वरती आलो. आता मीटिंग सुरू होणार होती. डोक्याला ताप. पण ऑनेस्टली मी जर याला डोक्याला ताप म्हणत असलो, पण याच गोष्टी मला पुढे नाही येतील. या म्हणजे ज्या पण गोष्टी मला ज्या अवघड वाटत आहेत त्या जर केल्या तर त्याच मला पुढे नेतात. जसं की मी इस्त्री करत होतो आणि इस्त्रीसाठी मला खाली काही नव्हतं, तर मी डायरेक्ट गादी घेतली. कसा आहे आयडिया. आणि आज मी बनवली ती वांग्याची भाजी, ती पण पातळ, आणि थोडं मीठ जास्त घालतं, पण चांगली लागली, काही नाही. आणि मग नंतर तुमचा भाऊ बसला कामाला बसल्यावर थोडं एरर आल्यानंतर ChatGPT आणि AI मला थोडं वरदान वाटले. आणि मग परत खाली गेलो. आणि आपल्याकडं आज नवीन मीटर लावलेलं होतं, जे की नवीन म्हणजे सिम कार्ड त्याच्यात पोस्टपेडच आहे, पण सिम कार्ड बेस्ड आहे. आणि जसं गाड्यांना कूलंट लागतं ना, तसं मी दही खातो आहे आजकाल. कारण की हे जे काम करता करता एरर येते ते माझं डोकं गरम करते, आणि हे कूलंट मला थंड करतं. पण मंडळी, कधी कधी खूप डोकं आउट होऊन जातं हे एरर सॉल्व करताना. पण एरर जेव्हा सक्सेसफुली क्लिअर होते तेव्हा डोकं एकदम भन्नाट चालतं. आणि ऊन तर डबल टिबल तापलं आहे. जितकं माझं डोकं तापलं आहे त्याच्यापेक्षा ऊन तर भयंकरच होतं. आणि ही होती EOD मीटिंग, जी की मला अटेंड करताना लिटरली सुखाचे अश्रू येतात. मग काय, मीटिंग झाल्यानंतर मी आलो वरती अंजीर घेऊन थोडं थंड व्हायला. थंड तर आहेच मी, पण अजून थंड व्हायला. एवढंच होतं मंडळी आपला मिनी व्लॉग. हसा खेळून जगा. बाय.